तर अत्याचाराच्या घटना वाढल्यानं महिलांना एक खून माफ करा, रोहिणी खडसेंचं राष्ट्रपती मुर्मूंना हे पत्र आहे। महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा या पत्रात उल्लेख करण्यात आलाय। महिला दिनाच्या निमित्तानं रोहिणी खडसेंनी हे पत्र लिहिलं आहे। तुम्ही राष्ट्रपतींना एक पत्र लिहिलेलं आहे, त्यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे, म्हणजे देत आहे की एक खून माफ। तर काय सर्व गोष्टी आहेत? आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सगळीकडे महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। 2 दिवस आधी पण आपल्याच मुंबईमध्ये एका 12 वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला। म्हणजे 12 वर्षाच्या मुलींपर्यंत ह्या विकृत मानसिकतेच्या लोकांचा मजल गेलेली आहे आणि आपण विचार करू शकत नाही की आज जो काय महिलांना त्रास होतोय किंवा जी काय महिला महाराष्ट्रामध्ये असुरक्षित वातावरणामध्ये राहण्यासाठी त्यांना किंवा त्यांच्या घरातल्या लोकांना चिंता वाटते आहे, त्यासाठी मी राष्ट्रपती महोदयांकडे ही मागणी केली आहे की त्यांनी आजच्या दिवशी आम्हाला एक गिफ्ट द्यावं, ते म्हणजे एक खून माफ करून। आम्हाला करायचंय खून ह्या विकृत मानसिकतेचा, की ज्या मानसिकतेतनं त्यांच्या ह्या आरोपींच्या मनामध्ये ही विकृतता तयार होते। आमच्या स्वतःच्या अधिकारासाठी लढाईसाठी आम्हाला न्याय मागायचा आणि तो आम्ही राष्ट्रपती महोदयांकडे मागतोय की त्यांनी आम्हाला एक खून माफ करावा, आम्हाला न्याय द्यावा आणि ह्या परिस्थितीमध्ये आमच्यासाठी लवकरात लवकर कडक कायदे मंजूर करून त्यांनी आमच्या सगळ्या भारतातल्या माता भगिनींना आजच्या दिवशी जागतिक महिला दिनाच्या दिवशी एक आगळं वेगळं गिफ्ट द्यावं। कॅमेरामॅन आदिल सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, मुंबई।